आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। संत गाडगेबाबा कर्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप। स्वर्गीय डॉक्टर NT डाहेलकर यांना स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रमातून अभिवादन। गेल्या दशकापासून सामाजिक क्षेत्रात आपले योगदान वैराग्यमूर्ती निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री जीवन संदेशावर देत आपली सेवा समर्पित करणाऱ्या संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानद्वारे दिनांक 24 जुलै गुरुवार रोजी विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून देवी डॉक्टर, मलेरिया आणि कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून ग्रामीण भागात आपली आरोग्य सेवा देणारे डॉक्टर NT डाहेलकर यांचं बालपण अतिशय खडतर गेले असून त्यांनी बालपणापासूनच आपलं शिक्षण पूर्ण करून आरोग्य सेवेत दाखल झाले। आरोग्य सेवेबरोबरच त्यांनी सामाजिकता ही सदोदित जपल्याचं आपल्या प्रास्ताविकातून अनिल डाहेलकर यांनी सांगताना ते अनेक विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि प्रसंगी अनेकदा बऱ्याच विद्यार्थ्यांची फी देखील भरत असत आणि त्यांचं हे कार्य अविरत चालावे म्हणून फूल नाही फुलाची पाकळी या जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय वस्तू देत असल्याचं म्हणाले। जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मूर्तिजापूर इथं संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे वरिष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर भाऊ गावंडे, प्राध्यापक राजकन्या खनखणे, श्री संत गुणवंत महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर, डॉक्टर NT डाहेलकर स्मृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुनील डाहेलकर, मीडिया पत्रकार मोहम्मद शब्बीर आदींची प्रमुख उपस्थिती होती। कमलाकर भाऊ गावंडे अध्यक्षीय भाषणात डाहेलकर बंधूच्या वडिलांच्या कार्याचा वसा पुढे नेत असल्यानं अभिनंदन केले, तर बाळासाहेब खांडेकर यांनी डॉक्टर NT डाहेलकर यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करताना त्यांचा कुष्ठरोगामुळे तुटलेले संसार जुळविण्याचे कार्य केल्याचं सांगून त्यांचं जीवन कार्य मांडले। तसेच प्राध्यापक राजकन्या खनखणे यांनी देखील जीवन कार्य आपल्या भाषणातून सांगितले। सुनील डाहेलकर यांनी आपल्या आजोबा पंजोबांची श्रीमंती सांगत आजोबांच्या मृत्यूनंतर हलाखीत आपलं बालपण आणि कष्टानं घेतलेलं शिक्षण घेऊन यश प्राप्त केले। आरोग्य सेवेत रुजू झाल्याचं सांगत विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत खूप अभ्यास करण्याचं आवाहन केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन PD धाये सर यांनी तर राजेश ठोंबरे सरांनी आभार मानले। यावेळी प्रियंका खोकले, किरण राऊंडकर व शिक्षक वृंदांसह मोहम्मद जुनेद, गजानन खंडारे आदींची उपस्थिती होती। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।